दहशतवाद्यांना कोणताही जात धर्म नसतो, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं पहलगाम हल्ल्यावर असंवेदनशील वक्तव्य. वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. हल्ल्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नये, जयराम रमेश यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं. अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी वक्तव्य ही नेत्यांची वैयक्तिक मतं, जयराम रमेश यांचं वक्तव्य. भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधात स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला हवी. एमआयएम खासदार असुद्दीन ओवेसींची मागणी. काहीही करावं पण दहशतवाद संपवावा, ओवेसींचं आव्हान. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट. 20% लोकांना पाकिस्तानमध्ये अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती. असा पाकिस्तान युद्ध काय करणार? बावनकुळेंची टीका. 26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलं. कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरचं वैशिष्ट्य. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी UK, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही संपर्क. भारतात 16 पाकिस्तानी YouTube चॅनल्सवर बंदी. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल बंदी. डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 YouTube चॅनल्सचा समावेश. पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र. गेल्या काही दिवसात 250 अधिकारी, 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा. सूत्रांची माहिती. असीम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानातूनच विरोध. पाकिस्तान सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाषणावर आक्षेप. असीम मुनीर यांच्या भाषणानं पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप. दहशतवादी हल्ल्यासारख्या कृतींमुळे आपण पाकिस्तानात जाऊ हा पाकिस्तानचा गैरसमज. 1947ला पाकिस्तानमध्ये गेलो नाही तर आता काय जाणार? पहलगाम हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक फारुख अब्दुल्ला यांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंनी फारुख अब्दुल्लांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पूर्ण देश एक साथ अर्थात सोबत असल्याचं दुबेंनी दिलं आश्वासन. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार. भारतीय सैन्य दलाकडूनही चोख प्रत्युत्तर. दहशतवादी बैसलन खोऱ्यात ड्रोनद्वारे हल्ला करणार होते. सूत्रांची माहिती. परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला. पहलगाम हल्ल्याच्या तपासाला एनआयकडून वेग. एका दाट संशयिताची एनआयकडून कसून चौकशी. संशयित हल्ल्यावेळी फोटो काढत होता. पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई. दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती. जम्मूमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी मोहीम. डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवर टाकल्या धाडी. जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनात चर्चा. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली. फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले. पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पर्यटकांची पाठ. फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ. इथलं पर्यटन संपवणाऱ्यांना चकपराक बसवण्यासाठी सर्व पर्यटकांनी काश्मीरला यावं. टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराज दिन बिल्लू यांचं पर्यटकांना आवाहन.
पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम. जम्मू काश्मीरच्या कटारामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वझीर यांची माहिती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकविरोधात हजारोंच्या संख्येनं स्थानिकांची घोषणाबाजी. नालासोपाऱ्यात 3 मुस्लिम तरुणांनी पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याच्या प्रकरणी 30 एप्रिलपर्यंत तिघांना पोलीस कोठडी. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावात कडकडीत बंद. शहरातील व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळ्यात मुस्लिम संघटनांचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंबमध्ये श्रद्धांजली अर्पण. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा बंदची हाक. देवळा शहरातून निषेध मोर्चा आणि शोकसभेचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.